फायनली खूप मोठ्या संकटानंतर आपली अक्का बरी झाली. तर मागच्या गेल्या 2-4 महिन्याचा काळ आहे ना आमच्या फॅमिलीसाठी ना खूप कष्टाचा आणि संकटाचा होता. म्हणजे वास्तुशांती सोडताय ना, अक्काचं जेव्हा पायाचं ऑपरेशन करायचं ठरलं ना, तेव्हा आहे ना घरची एकदम टेन्शन मध्ये होती बरं का. आजी तर एवढी रडली होती ना, म्हणजे सगळ्यात जास्त दुःख आहे ना आजीला झालं होतं बरं का. पण काही महिन्यानंतर आहे ना आपली अक्का आता पूर्णपणे बरी झालेली. म्हणजे आपल्या फॅमिलीचे बरेच जणांच्या कमेंट मेसेज येत होत्या की अक्काचं आता बरं आहे का नाही. तर अक्का आता बरी होऊन पार तिचं कॉलेजला जायला लागलेली आणि हसायला खेळायला लागली पूर्वीसारखी. कारण आहे ना आपल्या फॅमिली मधलं जर एखादं हसतं खेळतं बागडतं जर लेकरू जर आजारी असेल ना, तेव्हा आहे ना घरातलं कोणालाच करमत नाही बरं का. आणि ते जुने क्षण आठवत राहत्या. मला सुद्धा पहिल्यांदा रडायला आलं होतं की तिचं जेव्हा ऑपरेशन पार पडलं. तो काळ आहे ना फार म्हणजे खराब काळ होता, पण तुम्हा सर्वांच्या प्रेमा आणि आशीर्वादामुळे आपली फायनली अक्का बरी झाली. आणि मी शेवटी एवढंच म्हणू इच्छितो की माझ्या देवा